हाय फ्रेंड्स, आज आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत फिटिंग ऑफ कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन अँड टू टेस्ट गुडनेस ऑफ फिट. सो या प्रॅक्टिकलचा एम आहे टू फिट कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन टू द गिवन डेटा अँड टू टेस्ट गुडनेस ऑफ फिट. पुढे फॉर्म्युला आहेत. इफ एक्स फॉलोज कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर रेंज ए अँड बी देन इट इज डिनोटेड बाय, इथे नोटेशन दिलेलं आहे. त्याचबरोबर PDF ऑफ एक्स 1 divided by b minus a, x is lies between a to b. Expected value of x is equal to a plus b divided by 2. Variance of x is equal to b minus a bracket square divided by 12. पुढे CDF चा फॉर्म्युला आहे f of x is equal to x minus a divided by b minus a. समजा a आणि b हे दोन पॅरामीटर जर अननोन असतील तर त्याचे आपण इथे इस्टिमेट वापरणार आहोत. a चा इस्टिमेट a हॅट जो आहे मिनिमम ऑफ एक्स आणि बी चा एस्टिमेट बी हॅट विच इज इक्वल टू मॅक्झिमम ऑफ एक्स. पुढे आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत. सो याच्यामध्ये एक डेटा दिलेला आहे आणि त्याच्यासाठी युनिफॉर्म विथ ए अँड बी हे डिस्ट्रीब्युशन आपल्याला इथे फिट करायचं आहे. सो या दिलेल्या डेटामधली आधी सर्व माहिती आपण लिहून घेऊया. इथे n म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 76 आहेत. पुढे बघा सगळे जे क्लासेस आहेत ते इन्क्लुझिव्ह टाईप क्लास आहेत. सो आपल्याला इथे याला एक्सक्लुझिव्ह टाईप क्लासेसला कन्वर्ट करावं लागेल. करेक्शन फॅक्टर काढायचा आहे आणि हा प्रत्येक करेक्शन फॅक्टर लोअर लिमिटमधून मायनस करायचा आहे आणि अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचा आहे. सो हे केल्यानंतर आपल्याला इथे एक्सक्लुझिव्ह टाईप क्लास इंटरवल्स भेटणार आहेत. सो आता इथे पॅरामीटर आहे ते अननोन आहेत या युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनसाठी. सो पॅरामीटर कोणते आपल्याला यूज करायचे आहे तर त्याचे एस्टिमेट म्हणजेच मिनिमम ऑफ एक्स. सो हे जे क्लास इंटरवल्स आहेत तो एक व्हेरिएबल आहे जो क्लास इंटरवलमध्ये डिवाइड केलेला आहे. सो इथं मिनिमम ऑफ एक्स येणार आहे -0.05 आणि मॅक्झिमम ऑफ एक्स आहे 11.95. म्हणजे ए हॅटची व्हॅल्यू बघा इथे ए हॅट विच इज इक्वल टू मिनिमम ऑफ एक्स तो आपल्याला इथे डिटरमाइन झाला आहे. बी हॅट पॅरामीटर आहे मॅक्झिमम ऑफ एक्स तो सुद्धा आपण इथे फाइंड केलेला आहे. सो हे दोन पॅरामीटर इस्टिमेट केलेले आहेत. पुढे या दोन पॅरामीटरसाठी PDF डिफाईन केलेला आहे, CDF डिफाईन केलेला आहे. आता हा CDFचा फॉर्म्युला आहे f of x is equal to x plus 0.05 divided by 12. याच्यानंतर इथं टेबल फॉर फिटिंग आहे की जिथे क्लास इंटरवल्स आहेत. फर्स्ट कॉलम आहे तो क्लास इंटरवलचा आहे. त्याच्यानंतर अप्पर लिमिट आहे. आता पुढच्या कॉलममध्ये काय करायचं आहे तर प्रत्येक अप्पर लिमिटसाठी आपल्याला इथे CDFची व्हॅल्यू असणार आहे ती फाइंड करायची आहे आणि या CDFच्या व्हॅल्यू यूज करून आपल्याला प्रत्येक क्लास इंटरवलची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. सो आता इथे फर्स्ट क्लास आहे -0.05 to 1.95. सो इथे अप्पर लिमिट आहे 1.95. सो याच्यासाठी CDF काढताना काय करायचं आहे, हा वरती जो CDFचा आपण फॉर्म्युला तयार केला आहे त्याच्यामध्ये x म्हणजेच अप्पर लिमिट ची व्हॅल्यू जी काही असेल ते टाकायची आहे आणि पुढे कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. याच्या पुढे सेकंड क्लास इंटरवल आहे 1.95 to 3.95. सो याच्या पुढे पुढचं क्लास इंटरवल आहे 1.95 to 3.95. सो याच्यामध्ये अप्पर लिमिट 3.95 आहे. याच्यासाठी CDFची व्हॅल्यू काढायची आहे. सो आता पुढे आपण प्रोबॅबिलिटी क्लास इंटरवलची प्रोबॅबिलिटी कशी काढायची आहे ती बघूया. सो आता पहिला क्लास इंटरवलची प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय होणार आहे, प्रोबॅबिलिटी दॅट -0.05 इज लेस दॅन x इज लेस दॅन 1.95. म्हणजेच काय होणार आहे ऍक्च्युली 1.95 पेक्षा जी लेस सगळी प्रोबॅबिलिटी म्हणजे CDFची व्हॅल्यू ऍक्च्युली जी येणार आहे तीच म्हणजे या क्लास इंटरवलची प्रोबॅबिलिटी येणार आहे. पुढच्या क्लास इंटरवलला काय करावं लागणार आहे तर 3.95 चा जो CDF आहे याच्यामधून 1.95 चा CDF हा मायनस करावा लागेल. सो याच्यानंतर आपल्याला भेटणार आहे प्रोबॅबिलिटी ऑफ 1.95 इज लेस दॅन x इज लेस दॅन 3.95 ही आपल्याला इथे भेटणार आहे. सिमिलरली इथे
या ज्या CDFच्या व्हॅल्यू आहेत त्या खालच्या व्हॅल्यू मधून वरची व्हॅल्यू मायनस करत जायचं आहे आणि असं करत आपल्याला इथे क्लास इंटरवलच्या प्रोबॅबिलिटी मिळणार आहे. पुढच्या कॉलम मध्ये आपण एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी काढायची आहे. सो एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी आहे n × px. सो n ची व्हॅल्यू 76 आहे आणि प्रत्येक क्लास इंटरवलची प्रोबॅबिलिटी आपण इथे काढलेली आहे. मग त्याच्यावरून प्रत्येक क्लास इंटरवल साठी एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी आली 12.6692. याच्यानंतर ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय आहे, तर डेटामध्ये ज्या काही फ्रिक्वेन्सी तुम्हाला प्रत्येक क्लास इंटरवलची दिली असेल तीच म्हणजे आहे ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी. पुढच्या लास्टच्या कॉलम मध्ये OY² डिवायडेड बाय EI हे आपल्याला इथे करायचं आहे. याच्यानंतर पुढे बघा, याच्यानंतर आपण समेशन ऑफ OY² डिवायडेड बाय EI इथे कॅल्क्युलेट केलेली आहे. याच्यानंतर आपल्याला फिटिंग करायचं आहे. सो इथे आपण दोन हायपोथेसिस डिफाइन करणार आहे. H0 म्हणजे कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन इज गुड फिट फॉर गिवन डेटा. अल्टरनेटिव्ह असणार आहे कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन इज नॉट गुड फिट फॉर गिवन डेटा. इथे टेस्ट स्टॅटिस्टिक्स chi² इज इक्वल टू समेशन OY² डिवायडेड बाय EI मायनस n. सो त्याची व्हॅल्यू 32.60. सो आता ही कॅल्क्युलेट केलेली टेस्ट स्टॅटिस्टिकची व्हॅल्यू आहे ती क्रिटिकल व्हॅल्यू बरोबर कम्पेअर करायची आहे. सो आता ही क्रिटिकल व्हॅल्यू काढताना आपल्याला आधी डिग्रीज ऑफ फ्रीडम काढायच्या आहेत. chi² डिस्ट्रीब्युशन मध्ये डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात, त्या ऍक्च्युली आधी आपल्याला इथे काढाव्या लागणार आहेत. सो या डिग्रीज ऑफ फ्रीडम काय आहेत, n - k - r - 1, n - k - r - 1. सो याच्यामध्ये n म्हणजेच काय आहे, तो टोटल नंबर ऑफ क्लास इंटरवल्स आहेत. सो आपल्याला इथे एकूण क्लास इंटरवल 6 आहेत. पुढे r इज नंबर ऑफ पुल्ड फ्रिक्वेन्सी. एकूण ज्या काही तुम्ही फ्रिक्वेन्सी पुल्ड केल्या असेल, म्हणजे समजा एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी जर लेस असेल 5 पेक्षा, तर त्या पुल्ड कराव्या लागतात, त्या ऍड कराव्या लागतात वरच्या एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी मध्ये. सो इथे आपण एकही फ्रिक्वेन्सी ऍड केलेली आहे नाही किंवा पुल्ड केलेली नाही. पुढे k आहे नंबर ऑफ पॅरामीटर इस्टिमेटेड. इथे आपण 2 पॅरामीटर इस्टिमेट केलेले आहे. सो आपल्याला इथे डिग्रीज ऑफ फ्रीडम भेटणार आहे 3 आणि आपली लेवल ऑफ सिग्निफिकन्स अल्फा आहे 0.05. टेबल व्हॅल्यू इथे आपल्याला दिलेली आहे 7.815. सो आता ही टेबल व्हॅल्यू आणि कॅल्क्युलेटेड टेस्ट स्टॅटिस्टिक्स आहे ते एकमेकांबरोबर कम्पेअर करायचं आहे. सो आता इथे आपल्याला स्पष्ट दिसतंय की इथे कॅल्क्युलेटेड chi² आहे किंवा कॅल्क्युलेटेड टेस्ट स्टॅटिस्टिक्स तो ग्रेटर आहे खूप क्रिटिकल व्हॅल्यू पेक्षा. सो तो ग्रेटर आल्यामुळे आपण इथे आपलं जे नल हायपोथेसिस आहे ते रिजेक्ट होणार आहे. सो याच्यावरून कन्क्लुजन भेटणार आहे की कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन इज नॉट गुड फिट फॉर गिवन डेटा. याच पद्धतीने पुढचेही 2 एक्झाम्पल आपण सोडवणार आहे. आता हे एक्झाम्पल मध्ये बघा, क्लास इंटरवल्स दिलेले आहे, रेक्टँग्युलर डिस्ट्रीब्युशन फिट करा सांगितलं आहे. सो रेक्टँग्युलर डिस्ट्रीब्युशन म्हणजेच असते कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. सो याच्यामध्ये आधी पॅरामीटर n काढलेला आहे आधी, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. पुढे सगळे क्लास इंटरवल आहेत ते एक्सक्लुझिव्ह टाईप मध्ये आहे, त्यामुळे इथे कोणताही करेक्शन फॅक्टर वापरण्याची गरज नाही. याच्या पुढे पॅरामीटर एस्टिमेट करायचे आहे. a hat येते आहे -20, b hat 100 आहे. पुढे PDF डिफाइन केलेला आहे, CDF डिफाइन केलेला आहे. f(x) इज इक्वल टू x + 20 डिवायडेड बाय 120. सो पुढे आपल्याला फिटिंगचा टेबल बघायचा आहे. सिमिलरली इथे पहिला कॉलम मध्ये येणार आहे क्लास इंटरवल्स, दुसऱ्या कॉलम मध्ये येणार आहे अप्पर लिमिट. याच्यानंतर या अप्पर लिमिट साठी आपल्याला CDFच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट कराव्या लागणार आहे. पुढे प्रोबॅबिलिटी, प्रत्येक क्लास इंटरवलची प्रोबॅबिलिटी. सो आता पहिल्या क्लास इंटरवलची प्रोबॅबिलिटीज म्हणजे काय येणार आहे, तर CDF ॲट 0. सो तो येणार आहे 1.1666 आलेलाच आहे. याच्यानंतर सेकंड क्लास इंटरवलची प्रोबॅबिलिटी काय होणार आहे, CDF ॲट 20 मायनस CDF ॲट 0. 20 चा CDF मायनस 0 चा CDF. सो ते काही जे येईल सबट्रॅक्शन त्या पुढे व्हॅल्यू आपण लिहायच्या, त्याच म्हणजे झाल्या त्या रिस्पेक्टिव्ह क्लास इंटरवलच्या प्रोबॅबिलिटीज. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी काढायची आहे n × px. इथेही कोणतीच एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी 5 पेक्षा लेस आलेली नाही, त्यामुळे इथं पुलिंग करण्याची गरज नाही. पुढे ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी काढलेल्या आहेत
काढलेल्या नाही, सॉरी, ज्या ऑलरेडी दिलेल्या आहेत त्याच लिहिलेल्या आहे. याच्यानंतर OI² डिवायडेड बाय EI हा कॉलम तयार करायचा आहे आणि ती समेशन इथे फाइंड करायची आहे 53.99. पुढे टेस्टिंगची प्रोसिजर करायची आहे. याच्यामध्ये नल हायपोथेसिस, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. नल हायपोथेसिस काय येणार आहे तर कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन इज गुड फिट फॉर गिवन डेटा. याच्यानंतर टेस्ट स्टॅटिस्टिक्स सांगायचं आहे. OI² डिवायडेड बाय EI मायनस N ती व्हॅल्यू इथे आपण फाइंड करणार आहे. ओके, आता इथे पुढे काय केलेलं आहे, क्रिटिकल व्हॅल्यू आपण फाइंड करायची आहे काय स्क्वेअरची. याच्यामध्ये डिग्रीज ऑफ फ्रीडम N मायनस R मायनस K मायनस 1 त्या आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलेल्या आहेत. तर आता इथे काय होणार आहे, N म्हणजे टोटल नंबर ऑफ क्लास इंटरवल 6 आहेत. 2 पॅरामीटर आपण एस्टिमेट केलेले आहेत. सो त्यामुळे इथे क्रिटिकल व्हॅल्यू कोणती येणार आहे, काय स्क्वेअर विथ 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि 0.05 ही लेवल ऑफ सिग्निफिकन्स आहे. ती क्रिटिकल व्हॅल्यू चार्ट वरून काढायची आहे. याच्यानंतर कम्पेअर केल्यानंतर आपल्याला कळते की कॅल्क्युलेटेड टेस्ट स्टॅटिस्टिक्स इज लेस दॅन क्रिटिकल व्हॅल्यू. सो त्यामुळे आपण काय करणार आहे, इथे हायपोथेसिस एक्सेप्ट होणार आहे. म्हणजेच या डेटासाठी कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे ते गुड फिट आहे, म्हणजे चांगले आहे. पुढे थर्ड प्रॉब्लेम पण सेम सेकंड सारखाच आहे. याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 24. पुढे क्लास इंटरवल सगळे एक्सक्लुझिव्ह टाईपचे आहेत. दोन्ही पॅरामीटर इथे एस्टिमेट केलेले आहेत. ए चा एस्टिमेट 0, बी चा एस्टिमेट 15 आहे. पुढे PDF डिफाईन केलेला आहे. CDF चा फॉर्म्युला इथे आपल्याला भेटलेला आहे. याच्यानंतर क्लास इंटरवल अप्पर लिमिट, प्रत्येक अप्पर लिमिटसाठी इथं CDF ची व्हॅल्यू काढायची आहे आणि या CDF च्या व्हॅल्यू मधून सबट्रॅक्शन करून आपल्याला इथे प्रोबॅबिलिटी भेटणार आहे. याच्यानंतर एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी, पुढे ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी आहे. याच्यानंतर OI² डिवायडेड बाय EI हा कॉलम करावा लागणार. पुढे टेस्टिंग प्रोसिजर सेम आहे. नल हायपोथेसिस, कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन इज नॉट गुड फिट फॉर गिवन डेटा. याच्यानंतर टेस्ट स्टॅटिस्टिक्स काय स्क्वेअर विच इज इक्वल टू समेशन OI² डिवाइड बाय EI मायनस N. सो ती व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट केलेली आहे. याच्यानंतर डिग्रीज ऑफ फ्रीडम काढायच्या आहेत. डिग्रीज ऑफ फ्रीडम काढल्यानंतर क्रिटिकल व्हॅल्यू आपण चार्ट वरून फाइंड करायची आहे. सो आता इथे कम्पेअर करायचं आहे. कॅल्क्युलेटेड टेस्ट स्टॅटिस्टिक्स आहे तो या क्रिटिकल व्हॅल्यू पेक्षा ग्रेटर आहे. त्यामुळे इथे हायपोथेसिस रिजेक्ट होणार आहे. म्हणजेच कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन हे गुड फिट नाहीये दिलेल्या डेटासाठी.